काही माणसं जन्माला येतात ती मुळातच सरस्वतीचा वरदहस्त घेऊनच. त्यांच्यातच असलेली प्रतिभा प्रसंगानुरूप इतरांच्या व त्यांच्या स्वतःच्याही लक्षात येते. अंतर्यामी असलेली कलेची ओढ हळूहळू सुस्पष्ट होऊ लागते आणि मग सुरू होतो कलावंताचा खरा प्रवास. अगदी असंच सगळं घडलंय आमच्या नाट्य तपस्वी अनंत देव सरांच्या जीवनात. प्राध्यापक श्री अनंत देव, ज्यांच्या नावातच देव आहे. त्यांचे मूळ गाव वाशिम. त्यांचे घराणे पौरोहित्य व शेतकरी व्यवसाय करणारे. परंतु अनंतरावांचा पिंड वेगळा होता. अंतराची ओढ त्यांना कलेकडे खेचत होती. अमरावती विद्यापीठातून बीकॉमची डिग्री घेतल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद इथून नाट्यशास्त्राची पदवी घेतली. आर्थिक बळ मिळवण्यासाठी प्रसंगी पेट्रोल पंपावर काम करणारे अनंत देव यांची नाट्य तपस्या कधीच थांबली नाही. आणि मग भालचंद्र पेंढारकर यांच्याकडे टायटलिंग, मिक्सिंग, फोटोग्राफीची पदविका, नाट्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी, लोककला अकादमी मुंबई विद्यापीठ, नाट्यशास्त्र प्रयोगात्मक लोककला या विषयाअंतर्गत बंजारा समाजाचा होलिकोत्सव हा विषय घेऊन आचार्य पदवी आणि कित्येक प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन सखोल अभ्यास करणारा हा खरंच देव माणूस होता. म्हणून तर या अभिजात कलावंताने कलेच्या क्षेत्रात विहार करण्यासाठी आपलं चतुरस्य ज्ञान असलं पाहिजे हे जाणलं होतं. आणि मग सुरू झाला प्रवास एका खड्या पहाडी आवाजाचा. लोकसंगीत, लोकनाट्य, लावणी, गोंधळ, पोवाडा, कवळण, हिरण्यगर्भ या नाटकातील लोकसंगीत ऐकणे म्हणजे प्रेक्षकांकरिता एक पर्वणीच होती. प्राध्यापक अनंत देव यांचे नाट्य क्षेत्रातील कार्य आणि सहभाग फार मोलाचा आहे. समांतर रंगभूमीवरील 20 नाटकांचे दिग्दर्शन, 20 एकांकिकेचे दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा या सर्व विभागांना हात घालत एक मैलाचा दगड सरांनी पार केला होता. एवढंच नव्हे तर पथनाट्य लेखन, नभोनाट्य, दूरदर्शन मालिका, चित्रपट, कविता, गीते, नाट्य समीक्षण, पत्रकारितेतलं उपसंपादक पदही त्यांनी सन्मानाने भूषविले. मग नाट्य स्पर्धा परीक्षक असो, अमरावती युवा महोत्सवाचे आयोजन, नियोजन, परीक्षण, अगदी समर्थपणे सर्व भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांनी केलेली व्याख्याने तर ऐकत राहावी असे त्यांचे वक्तृत्व होते. समाज आणि नाट्यकला, अभिनयशास्त्र व रसनिष्पत्ती, आद्य समाज सुधारक भगवान गोपाल कृष्ण, हास्य विनोदाचे रंगभूमीवरील स्थान असे एक ना अनेक विचार, विषय त्यांनी आपल्या वक्तृत्वातून मांडलेत. या नाट्य प्रवासात महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते. परंतु पुरस्कार हे त्यांचे ध्येय कधीच नव्हते. त्यांना तर सांस्कृतिक चळवळ नवीन पिढीपर्यंत पोहोचवायची होती. म्हणून त्यांनी आपले रंगमित्र मनोज उज्जैनकर यांना सोबत घेऊन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे नाट्य विभाग सुरू व्हावा याकरिता अथक प्रयत्न सुरू केले. आणि आज अमरावती विद्यापीठात प्रादेशिक कला विभाग, नाट्यशास्त्र विभाग सुरू झाला. आता तरुण मुलांना शास्त्रशुद्ध पद्धतीने नाटक शिकता येत आहे. खऱ्या अर्थाने अनंत देवसर सोबत असंख्य रंगकर्मींचे स्वप्न साकार झाले. परंतु नियती या सच्च्या तळमळीच्या कलावंताचा नाट्य प्रवास पाहत होती. फक्त तिलाच माहिती होते की हा प्रवास अंतिम टप्प्यात आला आहे. कारण देवसरांच्या प्रकृतीच्या तक्रारी सुरू झाल्या होत्या. सरांनी या तक्रारी जरी नाकारल्या असतील तरी शरीर हे एक यंत्र आहे आणि ते शरीर थकत गेले. आमचा देव आम्हाला सोडून काळाच्या पडद्याआड निघून गेला. पृथ्वी तलावरील गंधर्व प्राध्यापक डॉक्टर देव अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो हे मात्र तितकेच खरे. सर, यू वेअर जिनियस. नोबडी विल फॉरगेट यू. प्राध्यापक डॉक्टर अनंत देव यांना अद्वैत विदर्भ करंडक अर्पित करून आम्ही त्यांना ही कलात्मक श्रद्धांजली देतो आहोत.